नेक्स्ट बघा, असेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, याची माहिती सुद्धा तुम्हाला शाळेच्या पुस्तकात दिलेली आहे. असेल्युलर ऑर्गॅनिझम व्हायरॉइड्स कशाला म्हटलं जातं? व्हायरॉइड्स, व्हायरस सारखाच एक कॉन्सेप्ट आहे, म्हणजे काय तर व्हायरॉइड आहे. काय तर बघा, सगळ्यात आधी कुठं सापडलं तर पोटॅटो स्पिंडल ट्युबर डिसीज हा सापडला सगळ्यात आधी. वॉज फाउंड टू बी कॉज बाय सिंगल स्ट्रँड आरएनए. काय आहे? सिंगल स्ट्रँड आरएनए आहे विच लॅक्स प्रोटीन कोड. म्हणजे हा आहे काय तर फक्त बघा, या डिसीज, हा डिसीज कशामुळे झालेला आहे तर हा सिंगल स्ट्रँड आरएनए मुळे झालाय. पण आता जर सांगितलं मी तुम्हाला की व्हायरसमध्ये होतं काय, डीएनए किंवा आरएनए होतं, त्याच्या भोवती प्रोटीन कोट होतं, पण व्हायरॉइड्स मध्ये प्रोटीन कोटच नाहीये, फक्त आहे काय तर सिंगल स्ट्रँड आरएनए आहे ना, त्याच्यात प्रोटीन कोट नाही. कोणी शोधून काढला सगळ्यात आधी? टी.ओ. डायनर इन 1971, म्हणजे काय तर 1971 मध्ये टी.ओ. डायनर यांनी शोधून काढला. रिपोर्टेड दॅट धिस इज लो मॉलिक्युलर वेट आरएनए. काय आहे तर हे, याचा मॉलिक्युलर वेट कसा आहे तर हा कमी आहे आणि हा फक्त आरएनए आहे, एवढं लक्षात ठेवा. सिंगल स्ट्रँड आरएनए आहे. स्मॉलर इन साइज दॅन व्हायरस आहे कसा तर याच्यामध्ये प्रोटीन कोट नाही आहे. प्रोटीन कोट आहे का? प्रोटीन कोट नाही, आणि म्हणून काय तर तो व्हायरस पेक्षा पण काय तर लहान आहे. दीज इन्फेक्शियस आरएनए स्ट्रँड्स कॉल्ड, त्याला काय म्हटलं जातं तर व्हायरॉइड्स बनायचं आहे. कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायचे तुम्हाला? एक तर हा कशामध्ये सापडतो? प्लांट मध्ये सापडतो. सिंगल स्ट्रँड आरएनए आहे, सिंगल स्ट्रँड काय तर आरएनए आहे है ना. आणि प्रोटीन आहे का? प्रोटीन आहे का तर प्रोटीन नाही आहे, हे लक्षात ठेवायचं. हे 3 मुद्दे फक्त व्हायरॉइड्स बद्दल लक्षात ठेवा, ठीक आहे. कारण याच्यामधला फरक सुद्धा तुम्हाला माहित असायला पाहिजे. आता तोच फरक मी इथं टेबलमध्ये सुद्धा दिलेला आहे, हा मी एक्स्ट्रा माझ्याकडून प्रोव्हाइड करतो. हा जो टेबल आहे हा शाळेच्या पुस्तकात दिलेला नाही. काय तर बघा, व्हायरस कसा आहे, हा एक सर्क्युलर असेल किंवा लाईन असणार आहे, सरळ लाईन असेल, आरएनए असेल किंवा डीएनए असेल. पण तेच व्हायरॉइड जर बघितलं तर तो कसा आहे, फक्त हा सर्क्युलर आहे आणि सिंगल स्ट्रँड आरएनए आहे, एवढं लक्षात ठेवायचे. नेक्स्ट, कोणाकोणाला अफेक्ट करतात? व्हायरस प्लांटला सुद्धा अफेक्ट करतात, जसा मोझेक व्हायरस होता टोबॅकोचा, त्याच पद्धतीने एड्स ह्युमन मध्ये पण होतो, राईट. पण व्हायरॉइड नेहमी लक्षात ठेवा, हा फक्त कशामध्ये तर हा फक्त प्लांट्स मध्ये किंवा प्लांट्सला अफेक्ट करतात, ठीक आहे. याच्यावरच आयोगाने प्रश्न विचारले. नेक्स्ट, व्हायरस मध्ये प्रोटीन कोट आहे, आरएनए किंवा डीएनएच्या वर प्रोटीन कोट आहे, पण व्हायरस मध्ये फक्त आरएनए आणि त्याच्यामध्ये विदाऊट कोट आहे, त्याच्यामध्ये कोणताही कोट नाही, प्रोटीन किंवा दुसरा कोणताही कोट नाही, फक्त सिंगल स्ट्रँड आरएनए आहे, राईट. नेक्स्ट, व्हायरोसॉइड्स खालीलपैकी कोणत्या 3 विशेष गुणधर्माद्वारे ओळखल्या जातात? विषाणूपेक्षा आकाराने बरेच लहान आहे. विषाणू म्हणजे काय तर व्हायरस, व्हायरसपेक्षा बरेच लहान आहे, हो हा बरोबर आहे. नेक्स्ट, गोलाकार रायबोन्यूक्लिक ऍसिड म्हणजे काय, ज्याला आरएनए म्हणतात, आरएनएच्या रेणूने बनलेले आहे. एक्झॅक्टली, हा सुद्धा काहीतरी बरोबर आहे. मी तुम्हाला व्हायरस आणि व्हायरॉइड याच्यामधला काहीतरी फरक सांगितला होता. आपल्याला व्हायरॉइड बद्दल माहिती विचारते तर तो फक्त सर्क्युलर असतो आणि तो पण फक्त आरएनए असतो, त्यातही सिंगल स्ट्रँडच असतो. नेक्स्ट, आरएनए रेणू प्रथिन है ना आवरण आणि आच्छादित असते तर असं नाहीये. जर तो आच्छादिला असेल तर तो व्हायरस झाला. आपल्याला माहिती व्हायरॉइड बद्दलची पाहिजे. इथं प्रोटीन कोट नाही, कॅप्सिड नाही, त्यामुळे हा काय तर चुकीचा आहे. नेक्स्ट, पादप पेशी, पादप पेशी म्हणजे काय तर जे प्लांट पेशी आहेत, वनस्पती पेशी आहेत, यांना ते संक्रमित करतात. एक्झॅक्टली, कारण जे व्हायरॉइड्स आहे हे फक्त कोणाला संक्रमित करतात तर ते फक्त प्लांट्सला संक्रमित करत असतात. त्यामुळे चौथं सुद्धा काहीतरी बरोबर आहे. ABD हा बरोबर असणार आहे. बघा, जे माहिती शाळेच्या पुस्तकात दिलेली आहे त्याच्यातून हा प्रश्न सहज सॉल्व्ह होतोय आणि रिसेंटली प्रश्न आहे हा राज्यसेवा प्री 2022 म्हणजे मागच्या वर्षीचा प्रश्न आहे, ठीक आहे. तोच प्रश्न इथं तुम्हाला इंग्लिश मध्ये दिलेला आहे. आन्सर काय तर याचा ABD.